मुमरा की सबसे युवा पार्षद शहर शेख का बयान इस समय सुर्खियों में है, जिसमें वो लगातार ये कहती नजर आई कि हम पूरे मुमरा को हरा कर देंगे, जिसके बाद तमाम हिंदू संगठनों ने इसका विरोध किया और ये बढ़ते विरोध के बीच में अब एमआईएम के इम्तियाज जलील ने शहर शेख का बचाव किया है। उन्होंने कहा कि शहर शेख ने जो बयान दिया उसका गलत मतलब निकाला जा रहा है। एमआईएम कभी भी जातिवाद राजनीति नहीं करती है। हमारे बीच में कोई रंग का भेद नहीं है, न हम भगवा को अलग मानते हैं, न हम हिरवा को अलग मानते हैं। हमारे संगठन से हिंदू उम्मीदवार भी चुनाव में खड़े हुए थे और जीत कर भी आए हैं, और हम हिंदुओं को भी अपने पार्टी में जगह देते हैं जितना कि हम मुसलमानों को देते हैं। हमारे बीच कोई भेदभाव नहीं है। ये बस राजनीति करने की कोशिश हो रही है कि एमआईएम को घेरा जाए, जो कि सही नहीं है। जनता जानती है कि सच कौन करता है, सच कौन बोलता है, और इसी के लिए जनता का विश्वास एमआईएम के साथ लगातार बढ़ता जा रहा है। क्या कुछ इम्तियाज जलील ने शहर से के बचाव में कहा, सुनिए। संविधानाला आपण कशा वाचवू शकतो, या देश संविधानाप्रमाणे आपल्याला चालवायचं आहे, हे वारंवार ते लोकसभेमध्ये बोलत राहिलेले आहे। पण दुर्दैवाने या देशामध्ये मागच्या 10 वर्षामध्ये जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आली, तर त्या दिवसापासून या देशाला आपल्याला हिंदू राष्ट्र करायचं, भगवाकरण करायचं या देशाचा, आणि कशा प्रकारे जाती जाती धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम फक्त सत्ता घेण्यासाठी जे राजनीतिक पक्ष हे करत आहे, आणि त्याची निंदा करतो। आणि जेव्हा हे याची निंदा करतो, त्याच्यामध्ये सर्वप्रथम भारतीय जनता पार्टी, त्याच लाईन मध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना, अजितदादाची एनसीपी, हे सगळं याच्यामध्ये सामील आहे की आता आपल्याला सत्ता पाहिजे तर कोणत्याही लेवलवर आपल्याला जायचं आहे। जाती जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपण कुर्सी कसा आपली घेता येतं, याच्या बाबतीत या पक्षांनी काम केलेलं आहे। मी जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो, महाराष्ट्राची जनतेला, आणि आमच्यावर एक खूप मोठी जबाबदारी आलेली आहे की आम्ही या पक्षाला पुढे कशा अजून मोठा करता येतील याच्या बाबतीत आम्ही प्रयत्न करणार आहे। मी पुन्हा एकदा मुंब्राची जनतेचा खूप खूप धन्यवाद देतो। आणि जेव्हा देश या गोष्टीची चर्चा करत होतो की एमआईएम हिरवा रंगाचा आहे, त्यावेळी एमआईएम एका हिंदू बांधवाला, विजय ओबाले याला एमआईएम ची जबाबदारी मुंबई महानगरपालिका बीएमसी मध्ये आमच्या पार्टीचा प्रतिनिधित्व कोणी करणार असेल, नेतृत्व करणार असेल, तर ते आमचा एक हिंदू बांधव आहे, ज्यांना आम्ही तिकीट देऊन मुस्लिम बहुल भागातून त्याला निवडून आणलेले आहे, आणि त्याला आम्ही बीएमसी मध्ये गट नेत्याची जबाबदारी दिलेली आहे। आम्हाला काही फरक पडत नाही की लोक आमच्या पक्षाच्या बाबतीत काय बोलत आहे, काय आमची आलोचना करत आहे, चेष्टा करत आहे, कशा प्रकारचे वक्तव्य आम्ही मागच्या काही दिवसामध्ये ऐकलेले आहे, त्याची पर्वा न करता आम्हाला पुढे जायचं आहे। आणि पुढे जाताना सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन आम्ही या राज्यामध्ये, या देशामध्ये पुढे जाणार आहे। अनेक शहरामध्ये तुम्ही बघा की किती एससी लोकांना, शेड्यूल कास्ट लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, शेड्यूल ट्राइब लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे, ओबीसी हिंदू समाजाच्या लोकांना आम्ही निवडून आणलेले आहे। या 125 मध्ये कोणकोणत्या जातीचे धर्माचे लोक आहे याच्या बाबतीत आपण एकदा त्याच्या बाबतीत थोडासा विश्लेषण केलं तर आपल्याला चांगलं होईल। या मुंब्र्यामध्येही जेव्हा आपण हिरवा भगवा नीला याच्या बाबतीत हे करत होते, आमचे भाऊ सारंग भाऊ, मयूर सारंग साहेब, हे एमआईएम ने त्यांना तिकीट दिलं, आणि आमची प्रामाणिक इच्छा होती की त्यांनी हे निवडून यायला पाहिजे होतं। आता या जिल्हा परिषदच्या निवडणूक सुरू आहे। एक उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की जे पंचायत समितीचे, माझ्याकडे जिल्हा परिषदचे आम्ही 6 सीट्स लढत आहे, आणि पंचायत समितीचे आम्ही 15 सीट्स लढत आहे। त्या 15 पैकी 9 जे आहे ते हिंदू समाजाचे आहे, त्याच्यामध्ये मराठा समाजातले आहे, हिंदू समाजातले, ओबीसी समाजातले लोक आहे, त्यांना आम्ही तिकीट दिलेले आहे। लाईन मध्ये उभे राहून ते आमच्या तिकीट मागत होते।
मग एका साईडला जनता आमच्या सोबत, जनताचा विश्वास जे आहे ते MIM वर वाढत चाललेला आहे. ओवैसी साहेबांना त्यांनी बघितलेले आहे की जेव्हा या देशावर जेव्हा हल्ला चढवण्यात